खूप कमी चित्रपट आपल्या जीवनात असे येत असतात ती जे आपल्या जीवनावर छाप सोडून जातात. आपल्याला ते भुरळ पाडून जातात आणि आपण तो पिक्चर बघितला तर आपल्याला 2 आठवडा झालं तरी त्या पिक्चरचीच आठवण येत राहते. तो पिक्चर म्हणजे मग तुंबाड असेल, तुंबाड द मास्टरपीस. परत कांतारा असेल, कांताराचा चॅप्टर 2 असेल म्हणजे पार्ट 2 असेल. असले जे पिक्चर आहेत त्याचं आपण तलेशन पाहत नाही, तर त्याच्या आपण त्या स्टोरीच्या पिक्चरच्या स्टोरीला आपण भाळून जातो. काय हा पिक्चर वगैरे 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 असे आपण डायलॉग त्या ठिकाणी बोलून जातो. तर अशाच प्रकारचा एक चित्रपट सिनेमागृहात 3-4 महिन्यापूर्वी मला वाटतं आला होता आणि त्याचं नाव होतं धुरंधर. आणि त्याचाच पार्ट 2 2-3 महिन्यानंतर आलाय, द धुरंधर रिवेंज. काय हा विषय? चल तर आपण धुरंधर द रिवेंज हा चित्रपट मला वाटतं ऑफिशियली 19 मार्चला आणि त्याचा पेड प्रिव्ह्यू 18 मार्चला रिलीज झाला होता. म्हणजे तो 18 मार्चलाच रिलीज झाला होता. त्याची जर कास्ट बघायला झाली तर कास्टमध्ये एवढा फरक बघायला भेटत नाही तुम्हाला. तोच रणवीर सिंग दिसेल, तोच अर्जुन रामपाल दिसेल, संजय दत्त दिसेल, आर माधवन दिसेल. असले पार्ट वनचेच कास्ट तुम्हाला रिपीट पाहायला मिळते. फक्त एक जी कास्ट आहे ती म्हणजे रेहमान डचेट. सगळ्यात गाजलेली भूमिका पार्ट वनची. म्हणजे जेवढं पण कलेक्शन आहे ज्याच्यामुळे झालं तो म्हणजे रेहमान डचेट. पार्ट वन ज्याच्यामुळे गाजला तो पार्ट वनमध्येच मेला होता, त्यामुळे पार्ट टूमध्ये तो रिपीट झाला नाही. आणि त्याचे तसर पण मला वाटतंय पार्ट टूमध्ये कोणी भरूनच काढले नाही. तर ही झाली त्याची कास्ट. आता बोलूया मूव्हीबद्दल. पिक्चरबद्दल मी तुम्हाला जास्त काही सांगणार आहे नाही, बेसिकच माहिती सांगणार आहे. कारण मी जे काही व्हिडिओ बनवतो तो स्क्रिप्टेड बनवत नाही. आणि स्क्रिप्टेड न बनवणे म्हणजे मी बोलण्याच्या फ्लोमध्ये त्याची स्टोरीसुद्धा सांगू शकतो. तर थोडक्यातच माहिती देणार आहे. तर धुरंधर पार्ट वन जिथून संपला होता तिथूनच धुरंधर टूची स्टोरी लाईन चालू होते. आणि ह्या चित्रपटामध्ये मेन फोकस केलेला आहे तो म्हणजे जस्तिरत जस्तिरत सिन याचं ट्रान्सफॉर्मेशन हमजामध्ये नेमकं तसं झालं. म्हणजे काय कारण होतं, रणवीर सिंग आधी म्हणजे इंडियात होता, परत तो पाकिस्तानमध्ये आला. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, सगळं रिझन त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. पहिल्या 20-25 मिनिटात त्याचीच कहाणी दाखवलेली आहे. आणि ती कहाणी लांबवलेली पण नाही त्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल. पण तो जो आहे 20-25 मिनिटाचा त्याचा ट्रान्सफॉर्मेशनचा सीन आहे, तिथे एवढं ब्रुटल दाखवलेलं आहे ना, खूप ब्रुटल असे ॲक्शन सीन दाखवलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर ॲक्शन थ्रिलर पाहण्यात एवढं एक्सपिरियन्स तुम्हाला नसेल, म्हणजे एखाद्याची मुंडी सोडवतात, पाय कापतात, असे ब्रुटल सीन तुम्हाला जर अनुभवाची एवढी ही नसेल, तुम्ही मारतो चित्रपट बघितला नसेल, ॲनिमल बघितला नसेल, तेव्हा ते तुमच्या टाईपचेच नसतील, तर हा धुरंधर तुमचा नाही. धुरंधर अशा लोकांचा आहे की त्यांना मारधाड बांधायला आवडते आणि सगळं. आणि हा मूवी सगळा पॅकेज देतो तुम्हाला. रोमॅन्स म्हटलं रोमॅन्स देतोय, इमोशन फील करवतोय, परत ॲक्शन आहे ह्याच्यात, पॉलिटिकल अँगल आहे, असे सर्व काही अँगल ह्याच्यात प्रेझेंट केलेले आहेत. आणि ही स्टोरी गुंतागुंतीची आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून जर जास्त असं व्यवस्थित बघितलं, लक्ष देऊन बघितलं तरच ही स्टोरी तुम्हाला समजणार आहे. कारण ह्याच्यात नुसताच ॲक्शनचा सीन नाही, ह्याच्यात थोडं डोकं पण लावायला लागतं, कॅरेक्टर बरोबर जुळायला पण लागतं. तर अशा प्रकारची ही मूव्ही आहे. आणि कॉमेडी इलेमेंटबद्दल पण सांगायचं झालं तर जेव्हा 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 संजय दत्त तुम्हाला स्क्रीनवर दिसणार तेव्हा तेव्हा कॉमेडी इलेमेंट तिथे वापरले जातात चांगल्या प्रकारे. तर अशीही कथा आहे. कथेबद्दल मला पण सांगायचं नाही. तर फायनल रेटिंग या चित्रपटाबद्दल असे आहे की, तर IMDbची रेटिंग आहे आत्ताची ह्याची 8.7/10. आणि मी ह्याला रेटिंग देतोय 9/10 अशी मी त्याला रेटिंग दिलेली आहे. तर ॲडव्हान्टेजचा याचा विचार करायचा झाला तर ते ब्रुटल ॲक्शन, एवढे जबरदस्त ब्रुटल ॲक्शन दाखवलेले आहे. ते मारतो नंतर मी असले जबरदस्त आणि त्याच्या पण लेवलच्या वरचे
ॲक्शन सीन मी आत्ताच बघतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रणवीर सिंगची ॲक्टिंग जबरदस्त. ती ॲक्टिंग म्हणजे सगळ्यांचीच ॲक्टिंग चांगली आहे, पण धुरंधर 2 जर डोक्यावर घेण्याचं तुम्ही काम केलंय तर तो आहे रणवीर सिंग. काय त्या पोराची जबरदस्त ॲक्टिंग वा. जर तुमच्यापाशी बिअर्ड असतील आणि ते खूप मोठे असतील, म्हणजे दाढी असेल आणि ती खूप मोठी असेल, तर तुम्ही गँगस्टर टाईप दिसताच. पण विदाऊट बिअर्ड हे दाखवणं खूप अवघड आहे. आणि सुरुवातीला जो बिना दाढीचा तो दाखवतो तरी पण एवढा डेंजर दिसतो. खतरनाक, खतरनाक. तर अशी म्हणजे असे ॲडव्हान्टेज अजून खूप आहेत पॉलिटिकल अँगल. म्हणजे पॉलिटिकल अँगलनं ही सुद्धा मूव्ही तुम्हाला इम्प्रेस करते. तर हे ॲडव्हान्टेजेस आहेत ह्याचे. आणि डिसॲडव्हान्टेजचा विचार केला तर ह्याची लेंथ अपेक्षेपेक्षा खूप मोठी आहे. म्हणजे प्रॅक्टिकली एवढा उशीर माणूस बसू शकत नाही, तरी पण ही मूव्ही बांधते त्यातल्या त्यात. आणि मूव्ही बघता बघता मला मिडनंतर खूपच पळवलेली अशी भासली. पळवणं गरजेचंच होतं, कारण ही मूव्हीची लेंथच खूप मोठी झाली ती. आणि तिसरा डिसअडव्हान्टेज पॉईंट म्हणजे दिस इज नॉट फॉर एव्हरीवन. येस, दिस इज नॉट फॉर एव्हरीवन. कारण ॲक्शन सीन खूपच ब्रुटल दाखवलेले आहेत. अं, तुम्ही याला अं, तुम्ही याला इंडिव्हिज्युअल बघू शकता, मित्रांच्या बघू शकता, पण तुम्ही याला फॅमिली बरोबर बघू शकत नाही. ते एक मोठं डिसॲडव्हान्टेज असू शकतं याचं. तर असा माझा रिव्ह्यू होता. आणि हा रिव्ह्यू बनवायला थोडा वेळ झाला. त्याच्यासाठी थोडी मापावी असावी. आणि ह्याच्या पुढे मी प्रयत्न करेन की कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाईन. तर धन्यवाद.